नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजुरी. काय आहे पाहू आपण सविस्तर. राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीला अखेर उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. सविस्तर निकाल पुढील प्रमाणे पाहूयात. राज्य सरकारने केंद्र सरकारप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त उपदानाची रक्कम ही 20 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. त्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे व सदर निर्णय हा दिनांक 1/9/2024 नंतर निवृत्त होणाऱ्यांना लागू करण्याचे निर्देश होते. सदर शासन निर्णयास नागपूर उच्च न्यायालयामध्ये आव्हान करण्यात आले होते. त्यामध्ये दिनांक 1/1/2016 ते दिनांक 31/8/2025 दरम्यान सेवानिवृत्त होणाऱ्यांना देखील सदर निवृत्त उपदान लागू करण्याची मागणी करण्यात आलेली होती. कारण सदर सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही वेतन आयोगाची अधोमध लागू न करता पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 7वा वेतन आयोग लागू झाल्यापासून लागू करण्याची मागणी करण्यात आलेली होती. यावर नागपूर उच्च न्यायालयाने दिनांक 12/12/2025 रोजी निकाल देत सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीस मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सेवानिवृत्तीची उपदान रुपये 20 लाख ही दिनांक 1/1/2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.